सकाळचं जेवण खूप झालं आहे आणि काही हलकं-फुलकं खायचं आहे आणि संध्याकाळी काहीच बनवायचा मूड नाही आहे आणि असं बनवायचं आहे जे पौष्टिक पण आहे आणि शरीराला पण खूप छान आहे आणि खूप सर्दी झाली आहे, खोकला झाला आहे, तोंडाला चव नाही आहे आणि ताप आलेला आहे आणि काहीतरी गरम-गरम प्यायची इच्छा आहे. तर आपण याच्यासाठी घेतला आहे इंद्रायणी तांदूळ, जो की अर्धा वाटी तांदूळ आणि अर्धा वाटी म्हणजे सालीवाली मुगाची डाळ घेतली आहे. ती फार पौष्टिक असते, त्यामुळे तीच घेतली आहे आणि इंद्रायणी जो तांदूळ तो थोडा चिकट असतो म्हणून तो घेतला आहे. 2 पाण्याने धुवून घेऊन आपण त्या वाटीच्या मापानेच 3 वाटी पाणी घालणार आहोत, कारण की आपण ही घोटीव खिचडी बनवणार आहोत आणि 1 वर्षाच्या बाळापासून ते 90 वर्षांच्या आजोबांपर्यंत सगळे खाऊ शकतात आणि एकदम पौष्टिक असतो आणि पचायला एकदम हलका असतो. तर त्यानुसार मीठ, हळद आणि हिंग घालून घेणार आहोत. एवढंच आपल्याला करायचं आहे आणि कुकरमध्ये आपली खिचडी ठेवून द्यायची आहे. तुम्हाला वाटतं तर तुम्ही काही भाज्या ॲड करू शकता, जसं की गाजर, वाटाणे. कांदा फक्त ॲड करा, लसूण ॲड करू नका. त्याची टेस्ट थोडी जास्त म्हणजे उग्र असते त्यामुळे. आणि नॉर्मल भातासाठी जो कुकर करतो त्यापेक्षा 1-2 शिट्ट्या आपण जास्त घेत आहे. म्हणजे मी इथं समजा 6 शिट्ट्या करते, तर खिचडीसाठी आपण 8 शिट्ट्या घेणार आहोत. आता जोपर्यंत आपली खिचडी बनते तोपर्यंत आपण कढी बनवून घेणार आहोत आणि ती पण आपण मारवाडी स्टाईलमध्ये बनवणार आहोत. आणि तोंडाला टेस्ट नाही आहे आणि काही गरम प्यायचं असेल तर ही कढी तुम्ही नक्की प्यायला द्या. तर त्यासाठी मी 125 ग्राम दही घेतलं आहे. घरचं बनवलेलं दही आहे, जास्त आंबट दही नाही आहे. त्याला थोडंसं गरम करून घ्यायचं, म्हणजे एकदम थोडं, नाहीतर दही आपलं फाटू शकतं. साईडला थोडासा बबल आला आहे आणि लगेच गॅस बंद केला आहे आणि गॅस पण एकदम स्लो ठेवायचा आहे. आणि त्याच्यानुसार आपण हा जो चमचा आहे तो बेसन घेणार आहोत. या पद्धतीने तुम्ही जर कढी बनवली तर कढी कधी म्हणजे जाडसर होणार नाही, नाही पातळ होणार. एवढं मी जो छोटा चमचा दाखवला आहे तेवढंच आपल्याला बेसन घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानुसारच आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. रवीने एकसारखं करून घेतलं आणि आता पाणी आपण वाटीनेच घालणार आहोत. तर 2 वाट्या मी पाणी घेतलं आहे आणि आपल्याला अजून जरूरत असेल तर आपण ॲड करणार आहोत. एकदा आपण हलवून घ्यायचं आहे, मग आपल्याला कळेल की म्हणजे पाण्याची आवश्यकता आहे की नाही. आणि आता जेव्हा आपण गॅसवर कढी ठेवू जोपर्यंत त्याला उकळी फुटत नाही तोपर्यंत सारखं चालवत राहायचं आहे. थोडीशी साखर जे आपल्याला त्याचे जे टेस्ट आहे ते मेंटेन करते. मी जी वाटी दाखवली तेवढं मी पाणी टाकलं आहे आणि थोडं पाणी राहिलं त्याच्यामधलं आणि मीठ टाकणार आहोत चवीनुसार. आणि 1-2 गोष्टी आपण टाकणार आहोत, जे की आपल्या रोजच्या मसाल्यामधल्या आहेत. त्या मसाल्यामधल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपल्याला जो सर्दी खोकला झाला आहे ते कमी होतो. तर मी एक दालचिनीचा तुकडा आणि एक लवंग टाकली आहे आणि आता आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे. आता हे कढी झाली आहे आपली म्हणजे थोडासा बॉईल आलेला आहे. तर आता त्याच्यासाठी आपण फोडणी तयार करू. तर थोडेसे आपले मेथीचे दाणे घेतले आहेत आणि एक हिरवी मिरचीला आपण काप करून घेणार आहोत. अशाने ती जी कढी आहे तिखट होत नाही. तुम्हाला तिखट हवं असेल तर छोटे-छोटे पीस करून तुम्ही टाकू शकता. आणि मग थोडासा कढीपत्ता आणि एक दालचिनी तर आपण ऑलरेडी आतमध्ये टाकलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण फोडणी घेऊन घेणार आहोत. तर त्याच्यासाठी मी तूप टाकलं आहे. याच्यामध्ये तुपाचीच फोडणी असते. तुम्ही पाहिजे तर तेल वापरू शकता. थोडंसंच तूप घेतलं आहे, जास्त तूप नाही वापरायचं आहे. आणि आपण याच्यामध्ये फक्त मोहरी टाकतात, जिरे टाकत नाही. आणि तुम्हाला आणि मुलांना एकदम छान अशी लागेल, वेगळी टेस्ट काहीतरी आवडेल मुलांना. नक्की करून बघा आणि चॅनलवर नवे असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण जे मेथीदाणे आहे थोडेसे लालसर झाले तेव्हा आपण गॅस बंद करणार आहोत. थोडंसं हलवून घेणार आहोत आणि लास्टमध्ये आपण हिंग टाकणार आहोत. आपले कढीपत्ता पण चांगला चटकला आहे. हिरवी मिरचीला पण चांगला असं वरून पांढरा कलर आलेला आहे. आता आपला हिंग टाकून आपण कढी पुन्हा गॅसवर ठेवणार आहोत आणि आपली जी फोडणी आहे त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत.
या पद्धतीने जर तुम्ही कढी बनवली तर नक्कीच तुम्हाला वेगळी अशी पद्धत वाटेल आणि खायला पण वेगळी टेस्ट येईल. तुम्ही नक्की जरूर करून बघा मारवाडी स्टाईल कढी. अ, आणि आपली कढीला चांगली उकळी फुटली आहे आणि आता आपण कढीचा गॅस बंद करतो. तुम्ही साखरेच्या बदली गुळाचा तुकडा पण टाकू शकता. आता आपला कुकरचा पण गॅस बंद केला आहे. 8 शिट्ट्या मी घेतल्या आहे जसं मी नॉर्मली सांगितलं. आता आपण घोटीव कसं करणार आहोत. आपण आपला पहिला खिचडी बघू कशी शिजली आहे. एकदम इंद्रायणी तांदूळमुळे थोडा मऊसूत असतो त्याच्यामुळे त्याची जी खिचडी आहे एकदम मऊ बनते म्हणून इंद्रायणी तांदूळाचाच वापर करावा. आणि आता थोडं पाणी जास्त टाकल्यामुळे थोडंसं पाणी त्याच्यामध्ये असतं ऑलरेडी. तर आपल्याला रवीने ते एकसारखं करून घ्यायचं आहे. थंड झाल्यावर ही घट्ट बनते, पण ही गरम-गरमच खाण्यासाठी खूप मजा आहे. याला आजारी खिचडी पण म्हणतात आमच्याकडे, कारण की आजारी पडल्यावरच ही मोस्ट ऑफ बनवली जाते. तर त्याच्यासाठी पण आपण फोडणी बनवणार आहोत. तर आता त्याच्या पण मध्ये आपण तूप घेणार आहोत. जे आपलं फोडणीचं भांडं आहे मी तसंच ठेवलेलं. तर तूप जास्त तुम्ही कमी जास्त करू शकता. मी आता 2 चमचे तूप घेतलं आहे, कारण की वरून तूप घालायची जरूरत नाही. ह्याच्यामध्येच तूप टाकलं आहे आणि अर्धा चमचा मी जिरं टाकलं आहे. आता जिरं लगेच तडतडतं म्हणून आपण लगेच गॅस बंद करणार आहोत आणि जे पण आपण फोडणीचं साहित्य घेतलं आहे ते घालणार आहोत. जसं की कढीपत्ता, 2 सुक्या मिरच्या आणि एक तमालपत्र टाकलं आहे आणि थोडीशी हिंग. जसं की मी सांगितलं तुम्ही तुमच्या हिशोबाने जे पण भाज्या ॲड करायच्या त्या ॲड करू शकता. आणि आपला हा जो तडका आहे, आपला जी फोडणी आहे त्याच्यावर घालून घेणार आहोत. आमच्याकडे पापड असा सर्व केला जातो म्हणून मी आवर्जून म्हणजे ह्याच्यामध्ये ॲड केला आहे. जो की आपण पापड शेकून घ्यायचा आणि मेल्टेड तूप टाकून घ्यायचं आणि मिरचीची पावडर आणि एन्जॉय करा.